कुंभमेळ्यामध्ये नागा साधू आलेले आहेत. त्या नागा साधूचं रहस्यमय जीवन आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी तसेच मुघलांच्या आक्रमणापासून आपले हिंदू देवतांचे मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हिंदूवरील हल्ले रोखण्यासाठी शंकराचार्य यांनी आखाड्याची निर्मिती केली आणि या आखाड्यामध्येच या साधूंची निर्मिती झाली. अशा प्रकारचे 13 आखाडे सध्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. या नागा साधूंनी अब्दालीचा हल्ला देखील परतवून लावला होता. औरंगजेबाने ज्यावेळेस हरिद्वार येथील मंदिरावर हमला केला त्याला देखील परतवून लावण्याचं काम नागा साधूने केलं होतं. इतिहासामध्ये माहिती भेटेल की बऱ्याच परकीय आक्रमणामध्ये, बऱ्याच मुघलांच्या आक्रमणामध्ये नागा साधूंनी आपलं योगदान देऊन ते हल्ले परतवून लावण्याचं काम केलं आहे. परंतु स्वातंत्र्याच्या काळानंतर या नागा साधूंनी या सर्व गोष्टी सोडून देऊन फक्त भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. मित्रांनो, हे नागा साधू शिवाचे म्हणजेच महादेवाचे भक्त आहेत आणि ते हिमालयामध्ये दुर्गम भागामध्ये डोंगरा